लाईफ लेसन्स फ्रॉम केमिस्ट्री पार्ट 3. फर्स्ट पार्टमध्ये मी विचारलं होतं की तू कधी स्टेबल होणार आहे आणि तुला कोणता एलिमेंट बनायला आवडेल. त्यावेळी कमेंटमध्ये बऱ्याच जणांनी कार्बनचं नाव दिलेलं. कार्बनचं भारी आहे ना, सगळ्यात वर्सटाईल एलिमेंट आहे. एवढा वर्सटाईल की पृथ्वीवरची अख्खी लाईफ कार्बन बेस्ड लाईफ आहे. किती सोपं आहे ना त्याच्यासाठी कुणासोबतही बॉन्ड बनवणं. गरज पडेल तसं सिंगल, डबल आणि ट्रिपलसुद्धा. भावाचं सगळ्यांसोबत जमतंय. चेन बनवतोय, ब्रँचेस बनवतोय, रिंगसुद्धा बनवतोय. आणि मला त्याची सगळ्यात जास्त आवडणारी प्रॉपर्टी कोणती माहिती आहे? कॅटिनेशन. कॅटिनेशन म्हणजे एखाद्या एलिमेंटची स्वतःसोबत बॉन्ड फॉर्म करण्याची ॲबिलिटी. आणि कार्बन इज बेस्ट ॲट इट. आणि असंच स्वतःसोबत बॉन्ड बनवून भाऊ वेगवेगळे फॉर्मसुद्धा तयार करू शकतो. ग्राफाईटचंच उदाहरण घ्या ना, एकदम सॉफ्ट, सायलेंट आणि विनम्र. याच्या सॉफ्टनेसमुळं किती लोकांची स्वप्न रंगली आहेत हे मोजणंसुद्धा कठीण आहे. आणि कोळसा, दॅट्स द अर्ली स्टेज ऑफ एव्हरी वन्स लाईफ. फुल ऑफ एनर्जी आणि फुल ऑफ पोटेन्शियल. हां, थोड्या इम्प्युरिटीज आहेत, थोड्या मिस्टेक्स, थोडं कन्फ्युजन आहे, पण स्टील फिगरिंग आउट इट्स लाईफ. स्टील डिस्कवरिंग द आयडेंटिटी विच इज नॉट इट शेप्ड. आणि हाच कोळसा ज्यावेळी त्या ट्रिमंडस प्रेशरमधून जातो त्यावेळी आपल्याला मिळतो डायमंड. ज्यावेळी त्या प्रेशरमधून जात असतो, ज्यावेळेस प्रश्न पडतात की नेमकं आयुष्यात काय चाललं आहे, त्यावेळी नाही नजर पडत कोणाची. पण जसा डायमंड बनवून बाहेर येतो सगळ्यांच्या नजरेत येतो. बरेच जणांनी ही गोष्ट ऑब्झर्व केली असेल की शाळेत असताना ज्यांना आपण ॲव्हरेज समजायचो, आता कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये आपल्यापेक्षा पुढे आहेत. आणि ज्या टॉपर्सनी आपल्याला कधी ट्रोल केलं होतं, कधी आपल्याला चिडवलं होतं, त्यांच्या आपण कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये पुढं आहोतच. एव्हरी वन ऑफ अस इज कार्बन अँड एव्हरी वन ऑफ अस कॅन बिकम अ डायमंड. प्रश्न फक्त एवढाच आहे की कोळशापासून डायमंड बनण्याचा जो फेज आहे, ते जे ट्रान्झिशन आहे, त्यासाठी लागणारं जे प्रेशर आहे, त्या प्रेशरमधून जायला कोण तयार आहे.